दत्तगुरू सांगतात, शांत स्वरात बोलल्यास मी त्या घरात वास्तव्य करतो. आपल्याला वडीलधारी माणसे सांगत आली आहेत की घरामध्ये चढ्या आवाजात बोलू नये, त्यामुळे विषारी लहरी पसरतात. मृदू स्वरात संवाद करावा. कितीही संताप आला तरी मनावरचे नियंत्रण आणि आवाजाचा आवेग हा शांत असला पाहिजे. घरात नेहमी हसतमुखाने वावरावे. मुलांना खूप प्रेम देऊन त्यांना आपलेसे करावे. वडील खूप ओरडले म्हणून मुलाने आत्महत्या केल्याची उदाहरणे आहेत. घरातील नोकरदार वर्गावरही तार स्वरात ओरडू नये, कारण त्यांनाही राग येतो व त्यांच्या दुखावलेल्या मनातल्या ऋण लहरी अशुभ अनुभव देऊ लागतात. त्यामुळे अचानक पोट बिघडणे, भूक मंदावणे, अस्वस्थ वाटू लागणे असे आपल्याला सिम्पटम्स दिसतात. म्हणून कोणालाच चढ्या आवाजात रागावणे किंवा शिव्या देणे हे अदृश्य लहरींची शिकार होण्याची वेळ आणते. काही क्षण प्रतिक्रिया देऊ नये. मग गवत नसलेल्या जागी पडलेला अग्नी जसा आपोआप शांत होतो तसा आपलाही राग आवरला जातो. शुभ लहरींचेही तसेच आहे. 12,000 मैलांवर असलेल्या मुलाला आई आशीर्वाद देते आणि त्याला प्रसन्न वाटू लागते. 25 वर्षाच्या कर्णाला पाहून कुंतीचे उत्तरीय ओले होते. वासराला पाहून गाईला पाना फुटतो. एखाद्या गरजू याचकाला आपण मदत केली तर त्याला होणाऱ्या आनंददायी लहरी आपला उत्साह वाढवतात. सफाई कामगाराला बक्षीस दिले तर तो हात उंचावून आशीर्वाद देणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, पण त्याच्या मनाला होणाऱ्या आनंद लहरी तुमच्या शरीराभोवती मॅग्नेटिक फील्ड तयार करून तुम्हाला आगळावेगळा उत्साह देतात. म्हणून दानधर्माचे अपार महात्म्य आहे. फक्त मनुष्य योनीला बोलण्याची देणगी देवाने दिली आहे. ती दाहक बोलण्याने अपमानित होते. म्हणून मंत्रपठन करताना, तसेच स्तोत्रे म्हणताना, आरती करताना, पोथी वाचताना स्वर कमालीचा मृदू असावा. घरातही भले तुम्ही मग कितीही बैठक सत्संग करा, पण बोलण्यावर आणि स्वभावावर ताबा नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. तुमच्या आरडाओरडा करणाऱ्या स्वभावाने कोणीच रिस्पेक्ट करत नाही. शक्य असेल तेवढे शांतपणे बोला, शांतपणे वागा, तरच तुम्ही केलेल्या अध्यात्माचा फायदा होईल. नाहीतर सगळं व्यर्थ आहे आणि देखावा आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.